Hello students. In this lecture we are going to see the topic non-homogeneous differential equation of order n. आतापर्यंत जे आपण बघितलं ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन होते. म्हणजेच काय की त्याची जी राईट हँड साइड होती ती इक्वल्स टू 0 होती. सो आता नॉन होमोजिनियस इक्वेशन मध्ये जी राईट हँड साइड आहे इट इज अ फंक्शन ऑफ एक्स. So first of all, we will see what is non-homogeneous equation of order n. So let B be a continuous function on an interval I and consider the equation L of y equals to y nth derivative plus a1 n minus 1 derivative of y plus a2 n minus 2 derivative of y plus and so on a n minus 1 y dash plus a n y equals to b of x. Here b is a continuous function defined on interval I and it is a function of x, where this a1, a2, an minus 1, an are constant, and this equation, which is equation number 1, is called as non-homogeneous equation of order n. Usually जे आपण लास्ट आर्टिकल मध्ये बघितलं होतं की होमोजेनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर n, सो ते कसं राहतं y चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y चा n minus 1 डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन an y equals to 0. So this is homogeneous equation of order n. So instead of 0 here, it is the function b of x, which is continuous function of x defined on interval I. So this is called as non-homogeneous equation of order n. So मग आता याचं सोल्युशन कसं दिलं जातं? जे पण जनरल सोल्युशन असतं ऑफ नॉन होमोजिनियस इक्वेशन ऑफ ऑर्डर एन इज गिवन बाय y of x is equals to कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. मग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे काय? सो कॉम्प्लिमेंटरी फंक्शनला आपण त्याचं अब्रिव्हिएशन आहे CF आणि पर्टिक्युलर इंटिग्रलचं आहे PI. वेअर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ n linearly independent solution of corresponding homogeneous equation of one, that is L of y is equals to 0. So जे आपण बघितलं की नॉन होमोजिनियस इक्वेशन काय होतं ऑर्डर n चं, y चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y चा n minus 1 डेरिव्हेटिव्ह प्लस अप टू सो ऑन an y is equals to b of x. This was a non-homogeneous equation of order n. So याचा corresponding homogeneous equation म्हणजे काय की लेफ्ट हँड साइड आपल्याला सेम घ्यायची आहे आणि राईट हँड साइड 0 घ्यायची आहे. सो याचं corresponding homogeneous equation would be y चा nth डेरिव्हेटिव्ह प्लस a1 y n minus 1 प्लस up to so on प्लस an y equals to 0. मग हे काय झालं होमोजिनियस इक्वेशन झालं ऑफ ऑर्डर एन. मग याला काय असणार, याला असणार एन लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन्स, ज्याला आपण युजुअली डिनोट करतो phi1 phi2 अप टू phi n. So this complementary function is actually the linear combination of these n linearly independent solutions. So CF is given by C1 phi1 plus C2 phi2 plus up to so on Cn phi n. So where this phi1 phi2 phi n are linearly independent solution of equation 2, that is the corresponding homogeneous equation, and C1 C2 Cn are arbitrary constant. So हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. मग नंतर पर्टिक्युलर इंटिग्रल दिलं जातं 1 upon f of d ऑपरेटिंग ऑन दिस फंक्शन b of x. आणि इथे f of d म्हणजे काय, f of d म्हणजे सिम्पली आपला कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल जो असतो इक्वेशनचा, ज्याला आपण ऑक्झिलरी इक्वेशन पण म्हणतो, बट इन टर्म्स ऑफ डी. सो अशा प्रकारे हा f of d दिला जातो. सो 1 upon f of d ऑपरेटिंग ऑन b of x. हे सिम्प्लिफाय करून आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल मिळतं आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रलचं आपण ऍडिशन केलं तर आपल्याला जनरल सोल्युशन मिळतं फॉर नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n.
So next is the particular integral psi of p is given. जे particular integral आपण बघितलं होतं ते या फॉर्म्युलाने पण दिलं जातं. So psi of p of x is equals to summation k from 1 to n phi k of x integration x0 to x Wronskian k into b of t upon Wronskian of all the functions on t dt. सो इथे फाय ऑफ के म्हणजे काय की जे आपल्याला phi1 phi2 अप टू phi n काय आहे हे एल सोल्युशन्स आहे आणि इथे के इज फ्रॉम 1 to n. मग हा रॉन्स्कियन के ऑफ टी म्हणजे काय वेर रॉन्स्कियन के ऑफ टी इज ऑब्टेन्ड फ्रॉम द रॉन्स्कियन बाय रिप्लेसिंग केथ कॉलम बाय 0 0 0 1. सपोज आता आपल्याला फर्स्ट पाहिजे असेल W1 ऑफ टी. सो आपण फर्स्ट कॉलमला कशाने रिप्लेस करू 0 0 0 अप टू 1 याने रिप्लेस करू आणि बाकी कॉलम जसे आहे की phi2 त्याच्यानंतर phi2 डॅश अप टू phi2 n-1 आणि लास्ट जे असेल कॉलम दॅट इज phi n डॅश अप टू सो ऑन phi n n-1. सो अशा प्रकारे इच डब्ल्यू के ऑफ टी आपल्याला मिळू शकतो. सो हे ऍक्च्युली पर्टिक्युलर इंटिग्रल कशा प्रकारे दिलं जातं हे मी फर्दर लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन करेन नंतर. सो आता आपण डिरेक्टली बघू. एक थिओरम आहे त्याचं फक्त स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. सो द स्टेटमेंट ऑफ द थिओरम सेज let b be a continuous on an interval I and let phi1 phi2 phi n be n linearly independent solution of L of y equals to 0 on interval I. Every solution psi of L of y equals to b of x can be written as psi equals to psi of p plus c1 phi1 plus c2 phi2 plus up to so on plus cn phi n, where psi of p is a particular solution of L of y equals to b of x and c1 c2 cn are constants. Every such psi is a solution of L of y is equals to b of x. A particular solution psi of p is given by equation 3 पाहिजे equation 3. So काय म्हटलेलं आहे b एक continuous function आहे defined on interval I. phi1 phi2 phi n काय n लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन आहे कशाचे L of y is equals to 0. L of y is equals to 0 म्हणजे जे नॉन होमोजिनियस इक्वेशन असतं त्याचं करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशन. Every solution psi of L of y is equals to b of x. Now this L of y equals to b of x is a non-homogeneous differential equation of order n. So मग याचं सोल्युशन कसं दिलं जातं psi is equals to psi of p म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन किंवा इंटिग्रल प्लस द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दिस n लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन म्हणजेच काय याला आपण म्हटलं होतं CF, where psi of p is particular solution of L of y is equals to b of x and c1 c2 cn are constant. Every such psi हे अशा प्रकारचे जितके पण psi आपल्याला मिळतील they all are solution of this non-homogeneous differential equation of order n. आणि जे particular solution आहे psi of p is given by equation 3. जे लास्ट आता आपण बघितलं होतं equation 3. This is equation 3. So यांनी काय दिलं जातं पर्टिक्युलर सोल्युशन दिलं जातं. बट या मेथडनी पर्टिक्युलर सोल्युशन काढणं खूप ट्रिकी मेथड आहे आणि लॉंग पण आहे. सो वी हॅव सम अदर मेथड्स. सो आपण ते यूज करून नॉन होमोजिनियस जे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याचे सोल्युशन आपण फाइंड करू. So method of finding particular integral. Actually particular integral दोन वेज मध्ये आपल्याला फाइंड करता येतं. सो आपण ते दोन वेज बघू. फर्स्ट A आणि सेकंड B. सो फर्स्ट जी मेथड आहे त्याच्यामध्ये जो ऍक्च्युली पर्टिक्युलर इंटिग्रल कसं काढतात. पर्टिक्युलर इंटिग्रल इज गिवन बाय 1 अपॉन f ऑफ d इंटू जे पण आहे b ऑफ x. सो इथे या b ऑफ x ला आपण ऍक्च्युली म्हणू
x. So which is a capital X which is function of x किंवा x इथे b of x आहे. ठीक आहे. सो मग आता इथे f of d म्हणजे काय? f of d is d to the power n plus an d to the power n minus 1 plus up to so on an minus 1 d to the power d plus an. So this is f of d. मग आता या f of d ला आपल्याला फॅक्टराइज पण करता येतं. ठीक आहे, म्हणजे जसं d minus m1 d minus m2 up to so on plus d minus mn. सो याची डिग्री n आहे, तर याचे किती फॅक्टर्स होतील? n फॅक्टर्स होतील. सो आपल्याला याला फॅक्टराइज करता येतं आणि याचे जर फॅक्टर्स केले, सो p of i काय होईल? p of i इन प्लेस ऑफ 1 अपॉन f of d इथे आपण याचे फॅक्टर्स पुट करू. सो d minus m1 d minus m2 up to so on d minus mn प्लस. सो हे सगळे फॅक्टर्स ऑपरेटिंग ऑन x. सो ऍक्च्युअली जर एक फॅक्टर असेल, म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल सपोज वी हॅव, आपल्याकडे जर एक इक्वेशन असेल, डिफरन्शियल इक्वेशन y डॅश मायनस ax इक्वल्स टू x. सो इथे f of d बनतं, f of d is d minus a. सो एकच फॅक्टर आहे. सो इथे 1 अपॉन f of d into x, that is 1 upon d minus a into x. So here it is given by e to the power ax integration e to the power minus ax into x dx. So हे सेम इथे आपल्याला यूज करायचा, बट आपण हे राईट हँड साइडने यूज करू. सो या साइडने 1 by 1 फॅक्टर्स त्याच्यावर ऑपरेट करू. सो देअरफॉर वी गेट 1 upon d minus m1 d minus m2 up to so on d minus mn minus 1, आणि हा जो फॅक्टर आहे 1 upon d minus mn हा ऑपरेट होईल, म्हणजेच काय e to the power mn x इंटिग्रेशन e to the power minus mn x into x dx. सिमिलरली जर 1 by 1 आपण याच्यावर फॅक्टर्स राईट हँड साइडने ऑपरेट करत गेलो, सो वी गेट e to the power m1x integration e to the power minus m1x into e to the power m2x integration of e to the power minus m2x into e to the power m3x up to so on integration e to the power minus mnx x and dx to the power n, कारण इथे n इंटिग्रल्स येतील. सो याला अजून सिम्प्लिफाय केलं तर आपण याला लिहू शकतो इक्वल्स टू e to the power m1x integration e to the power m2 minus m1 into x integration of e to the power m3 minus m2 x up to so on integration e to the power minus mnx into x dx to the power n. This is the first way to find a particular integral of a non-homogeneous equation of order n. मग सेकंड वे आहे की हे जे f of d चे फॅक्टर्स आहे याला आपण पार्शियल फ्रॅक्शननी सेपरेट करू शकतो. सो जर पार्शियल फ्रॅक्शन घेतलं आपण 1 upon f of d चं, सो काय मिळतं 1 upon d minus m1 d minus m2 up to so on d minus mn. This is 1 upon f of d. आणि याचे जर आपण पार्शियल फ्रॅक्शन घेतलं तर आपल्याला मिळते n1 upon d minus m1
plus n2 upon d minus m2 plus up to so on plus nn upon d minus mn. सो मग आता इथे पी आय काय बनेल 1 n1 अपॉन डी मायनस m1. हा प्रत्येक जो याच्यामधला ऑपरेटर आहे इट विल ऑपरेट ऑन एक्स प्लस n2 d minus m2 into x plus up to so on plus nn upon d minus mn into x. So by this rule इथे काय होईल n1 e to the power m1x into integration e to the power minus m1x into x dx plus up to so on plus last ला पण nn into e to the power mnx integration e to the power minus mnx into capital X dx. So this is the second method. आणि usually ही जी मेथड आहे सेकंड पार्शियल फ्रॅक्शन यूज करून सो ती जनरली यूज केला जाते टू फाइंड द सोल्युशन ऑफ एनी नॉन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर n. सो डिरेक्टली आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू. सो दोन्ही मेथडचे एक्झाम्पल बघू म्हणजे मेथड ए मेथड बी चे. सो फर्स्ट ऑफ ऑल example 1, solve d2y upon dx square minus 5 into dy by dx plus 6y is equals to e to the power 4x. So it's a solution. So first of all given equation is, आता याला सॉल्व करायचं म्हणजे याचं कम्प्लीट सोल्युशन आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे आणि जनरल सोल्युशन साठी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन एज वेल एज पर्टिक्युलर इंटिग्रल दोन्ही फाइंड करावं लागेल. सो गिवन इक्वेशन इज y double dash minus 5y dash plus 6y equals to e to the power 4x. So याचा corresponding homogeneous equation काय बनतं? Corresponding homogeneous equation is y double dash minus 5y dash plus 6y equals to 0. सो याच्यासाठी आपल्याला आता करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशन मिळालं. आता आपल्याला याचं ऑक्झिलरी इक्वेशन घेऊन त्याचे एन लिनियरली इंडिपेंडेंट सोल्युशन फाइंड करते. सो ऑक्झिलरी इक्वेशन काय बनतं? ऑक्झिलरी इक्वेशन इज m square minus 5m plus 6 equals to 0. So याला याचे फॅक्टर्स बनतात m minus 2, m minus 3 equals to 0. So we have m1 is equals to 2 and m2 is equals to 3. So जे दोन linearly independent solution आहे, let it denote by y1 and y2. So y1 would be e to the power 2x and y2 would be e to the power 3x. So these are two linearly independent solutions of corresponding homogeneous equation. So the complementary function is given by the linear combination of these two linearly independent solutions. So it is c1 y1 plus c2 y2. So therefore the complementary function CF is equals to C1 e to the power 2x plus C2 e to the power 3x.
सो इथे आता आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालं. नाव वी विल मूव्ह टू फाइंड पर्टिक्युलर इंटिग्रल. सो पर्टिक्युलर इंटिग्रल इज गिवन बाय 1 अपॉन f of d, आणि इथे जे फंक्शन ऑफ x आहे, इट इज e to the power 4x. So f of d is here d square minus 5d plus 6. So जसे ऑक्झिलरी इक्वेशनचे फॅक्टर्स होते m-2 m-3, इथे याचे फॅक्टर्स बनेल d-2 d-3 ऑपरेटिंग ऑन e to the power 4x. So 1 upon d-2 d-3 into e to the power 4x. जर आपण याला डिकम्पोज केलं with the help of partial fraction, so we get -1 upon d-2 plus 1 upon d-3 operating on e to the power 4x. So therefore it will become -1 e to the power 2x integration e to the power minus 2x into e to the power 4x dx plus here it will become e to the power 3x integration of e to the power minus 3x e to the power 4x dx. Now simplifying this, we get -1 e to the power, or we can say minus e to the power 2x integration of e to the power minus 2x e to the power 4x. It would become e to the power 2x dx plus e to the power 3x integration. Now this minus 3x plus 4x, it would become x. So e to the power x dx. So this is equals to minus e to the power 2x integration of e to the power 2x is e to the power 2x upon 2 plus this is e to the power 3x and integration of e to the power x is e to the power x. So this become minus e to the power 4x upon 2 plus, and this become e to the power 4x. So taking e to the power 4x common, we get e to the power 4x in bracket minus 1 by 2 plus 1. So this become 1 by 2. So final answer, final particular integral is e to the power 4x upon 2. Now we have obtained complementary function and also particular integral. So the general solution is given by the general solution y of x is given by complementary function plus particular integral. Complementary function काय होता, c1 e to the power 2x plus c2 e to the power 3x. So इथे लिहित आहे c1 e to the power 2x plus c2 e to the power 3x and particular integral was e to the power 4x upon 2. So this is the general solution for given differential equation. So इथे जी आपण मेथड यूज केली ती होती पार्शियल फ्रॅक्शन केलं. सो इट वॉज दिस मेथड बी. तो याच्यावर तुम्हाला सेम काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स करता येईल. So practice questions आहे. First आहे y double dash minus y is equals to 2 plus 5x, and second one is y double dash plus 2y dash plus y is equals to 2 into e to the power 2x. So next जो क्वेश्चन आहे तो आपण बघू मेथड ए वर. सो क्वेश्चन सॉल्व d3 d cube minus d square minus 8d plus 12
y is equals to capital X. This capital X is some continuous function of x on interval I. So here solution, given DE is, given differential equation is d cube minus d square minus 8d plus 12 into y is equals to capital X. So now the corresponding homogeneous equation is homogeneous equation is given by d3 minus d square minus 8d plus 12 in bracket y equals to 0. So auxiliary equation is m cube minus m square minus 8m plus 12 equals to 0. So this is the cubic polynomial आणि याचे रूट्स काढण्याकरता आपण इथे सिंथेटिक डिव्हिजन यूज करू. So coefficients are 1, -1, -8 and 12, and we will try to divide with 2. So here it is 1, 2 into 1 is 2, -1 plus 2 is 1, again 2 into 1 is 2, -8 plus 2 is -6, 2 into -6 is -12, and 12 minus 12 is 0. So one factor is m minus 2. So therefore m minus 2, and the second quadratic factor is m square plus m minus 6 equals to 0. So again the factors of this quadratic polynomial will be, this first is m minus 2, and the two factors of this will be m minus 2 and m plus 3 equals to 0. So therefore the three roots are m1 is equals to m2 is equals to 2, and the third root m3 is equals to -3. So therefore the three linearly independent solution, y1 is equals to e to the power 2x, y2 is equals to x into e to the power 2x, and y3 is equals to e to the power -3x. So the CF is given by complementary function is equals to c1 e to the power 2x plus x c2 e to the power 2x plus c3 e to the power -3x. So therefore taking e to the power 2x common from the first two terms, so e to the power 2x in bracket c1 plus x c2 plus c3 into e to the power -3x. So this is the required complementary function. Now the particular integral is given by 1 upon f of d operating on x. So 1 upon f of d is d3 minus d square minus 8d plus 12 operating on x. So याचे factors इथे जे आहे m-2 m-2 m plus 3. So same आपल्याला घेता येईल. So that is d minus 2 d minus 2 d minus 2 and d plus 3 operating on x. So इथे आपण फर्स्ट मेथड यूज करणार आहे. सो फॅक्टर्स केलेले आहे, याला पार्शियल फ्रॅक्शन ने आपण डिकम्पोज नाही करणार आणि डायरेक्टली फ्रॉम राइट 1 by 1 या x वर ऑपरेट करत जाऊ. सो देयरफॉर वी गेट 1 upon d minus 2
1 upon d minus 2 and operating this 1 upon d plus 3 on x. So therefore we get e to the power 3x integration of e to the power minus 3x into x dx. So आता next जो factor next हा 1 upon d minus 2 operate होईल on this factor. So we get pi is equals to 1 upon d minus 2 and operating this 1 upon d minus 2. So we get e to the power 2x integration e to the power minus 2x and the function is this. Actually इथे +3 आहे, so -3 बाहेर येईल आणि आतमध्ये जो असेल it would be minus of -3, that is +3. Okay, so here it would be e to the power minus 3x into integration e to the power 3x into x into dx square. कारण इथे दोन इंटिग्रल आले. So again now operating this, so we get e to the power 2x integration e to the power minus 2x into e to the power 2x integration e to the power minus 2x e to the power minus 3x integration e to the power 3x into x, and here it would be dx cube. So now let's simplify e to the power 2x, either e to the power minus 2x, e to the power 2x, it would become 1 integration e to the power minus 2x minus 3x, it would become e to the power minus 5x integration e to the power 3x into x dx cube. So actually this is particular integral. So therefore the function y of x is equals to, the solution y of x is equals to CF plus pi. So here CF is e to the power 2x, this e to the power 2x into C1 plus x C2 plus e to the power minus 3x, and the pi is e to the power 2x integration 1 into integration of minus 5x into integration e to the power 3x capital X into dx cube. So this is the required general solution for given non-homogeneous differential equation. So this much for this lecture. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघू की काही केसेस मध्ये सपोज जो हा आपण बी ऑफ एक्स घेतो, सो बी ऑफ एक्स जर ई टू दी पॉवर ए एक्स असेल किंवा एक्स टू दी पॉवर एम असेल किंवा कॉस ए एक्स और साइन ए एक्स और समथिंग एक्स इंटू ई टू दी पॉवर ए एक्स और समथिंग लाईक दिस, असं जर पर्टिक्युलर केस असेल, सो अशा केस मध्ये काही डायरेक्ट मेथड्स आहे to find particular integral. So ते आपण बघूया. Thank you.